नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। काय होतं ना, हिवाळा सुरू झाला आहे आणि भयानक थंडी आहे। गुलाबी थंडी अगदी सकाळी जी आहे असं वाटते की उठायलाच नको आणि अंगावरती घेऊन असं झोपावं वाटते, पण काय करणार, रोजची तर कामं आपल्याला करावीच लागतात। मग अशा वेळेस हा व्हिडिओ तुम्हाला खूप मोलाचा ठरणार आहे आणि खूप उपयोगाचा ठरणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, तुम्ही बघू शकताय 4 मोठे मोठे लिंब मी घेतलेले आहे आणि एक छोटं लिंबू घेतलेलं आहे। लिंब तुम्ही कितीही घेऊ शकताय, त्याला काहीच लिमिट नाही आहे, तुम्ही एकदाच हे बनवून ठेवू शकताय। पण बघू शकताय फक्त 5 लिंबामध्ये मी तुम्हाला काय मॅजिक करून दाखवणार आहे आणि तुमचे कितीतरी पैसे मी इकडे वाचवणार आहे। आपल्याला ना लिंबाच्या अशा 8 फोडी करून घ्यायच्या आहेत। मोठे मोठे लिंब आहेत, हिवाळ्यामध्ये खूप रसदार असे लिंब मिळतात, त्यामुळे आपण हिवाळ्यात तसंही लिंबाचं सेवन जास्त करत नाही। एकतर म्हणजे आपण लोणचं वगैरे बनवून ठेवतोय आणि असं भाजीमध्ये वगैरे टाकायचं म्हटलं तर करतो, पण शक्यतोवर आपण लिंबू हे टाळतो, सर्दी होण्याचे चान्सेस असतात किंवा मग घसासुद्धा खवखव करतो म्हणून। मग अशा वेळेस आता हिवाळ्यामध्ये लिंबाचे दरसुद्धा स्वस्त असतात, मग तुम्ही हे वर्षभरासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता। आमच्या इकडे बघायला गेलं तर जे उन्हाळ्यात रेट होते तेच आहे बरं का, म्हणजेच 10ला 2 लिंब। तुमच्याकडे काय रेट आहे कमेंट करून नक्की सांगा। आता मी इकडे काय केलेलं आहे, एक पॅन घेतलेला आहे। तुम्ही कढई वगैरे किंवा कोणत्या एखाद्या जुना पुराणं सुद्धा पातेले वगैरे असेल ते घेऊ शकता। आपण जे हे लिंब कापून घेतलेले आहेत ते संपूर्ण आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। लक्षात घ्या, मी तुम्हाला फक्त 5 लिंबामध्ये मधनं जे आहे तुमचे 100 ते 150 रुपये वाचवणार आहे। ते कसं ना, तर ते तुम्हाला समोर समजणार आहे। आता आपल्याला ना हे लिंब शिजवून घ्यायचे आहेत बेसिकली, तर त्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही, साधारणतः 5 लिंबासाठी आपण एका लिंबाच्या 8 फोडी केलेल्या आहेत, त्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, म्हणजे अर्धा ग्लासाच्या थोडंसं वरती। आता आपल्याला काय करायचं आहे, हे लिंब ना पूर्ण शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे यांची जी काही साल आहे ना ती नरम झाली पाहिजे। मला तर माहितीच आहे, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं। ज्या पद्धतीने आपल्या शरीरासाठी लिंबू हे खूप आवश्यक आहे, त्याच पद्धतीने या लिंबाचे ना क्लिनिंगसाठी सुद्धा खूप उपयोग आहेत। फक्त स्मार्ट पद्धतीने काम करायला हवं। आता इकडे मी याला जे आहे शिजण्यासाठी 5 ते 7 मिनिटं लागणार आहे। आपण हे मंद आचेवरती शिजवून ठेवूयात, मंद ते मीडियम आच करू शकता। दुसऱ्या भांड्यात मी इकडे घेतलेला आहे 3 मोठे चमचे निरमा। जो निरमा तुम्ही वापरता तो निरमा तुम्हाला इकडे घ्यायचा आहे। लिक्विड डिशवॉश लिक्विड जे असतं ना ते असेल तुमच्याकडे ते घेऊ शकताय। लिक्विड डिटर्जंट असेल त्याचा सुद्धा वापर तुम्ही इकडे करू शकता, पण एक वेळ निरमा नक्की घेऊन बघा। बरेच जण डिशवॉश लिक्विड वापरत नाही, साबणचाच वापर करताय भांडे घासण्यासाठी, सो तुम्ही अशा पद्धतीने निरम्याचा वापर करू शकता। त्यामध्ये मी घातलेला आहे अर्धा ग्लास पाणी आणि हे आता आपल्याला निरमाची एक अशी बघा लिक्विड तयार करून घ्यायचं आहे। आता हे लिक्विड आपण बाजूला ठेवूयात आणि बघूयात की आपले लिंब जे आहेत ते व्यवस्थितरित्या शिजले की नाही। तर इकडे बघू शकता त्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि मोजून मला 7 ते 8 मिनिटं लागलेले आहे मीडियम आचेवरती। आणि आता हे पूर्ण गरम आहे, आपण ना याला कोमटसर होऊ देऊयात, कारण आपल्याला पुढची प्रोसेससुद्धा करायची। पण चेक करायचं, जी काही लिंब आहे त्याची साल मात्र आपल्याला अशा पद्धतीने सॉफ्ट झालेली असायला हवी। आता हे गरम आहे म्हणून याच्यावरती पुन्हा झाकण ठेवूयात, जेणेकरून पुन्हा जे आहे हे व्यवस्थितरित्या शिजले जातील। आता हे बघू शकता अगदी 90% हे जे आहे थंड झालेले आहेत, थोडेसे अगदी काहीतरी कोमटसर आहे। पुढची प्रोसेस आपण करून घेऊयात। इकडे आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं। जर तुमच्या मिक्सरचं भांडं खूप घाण झालं असेल ना तर आवर्जून ते मिक्सरचं भांडं घ्या। बऱ्याचदा मिक्सरच्या भांडणा व्हाईटिश असं होतं किंवा त्याचे जे खालचे पाते असतात ना ते व्यवस्थित निघल्या जात नाही, सो तुम्ही ते मिक्सरचं भांडं घ्या। आणि आता बघा या पद्धतीने आपल्याला याची जी आहे पेस्ट करून घ्यायची आहे। आता जे निरम्याचं पाणी आपण बाजूला करून ठेवलेलं होतं ते पाणी टाकून आपल्याला हे चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे। लिंब जर व्यवस्थितरित्या शिजले असतील, त्यांची साल व्यवस्थितरित्या शिजली असेल तर अशा पद्धतीने तुमची पेस्ट होईल। तर पेस्ट करत असतानाच तुम्हाला असं वाटलं की पाण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही थोडं पाणी यामध्ये टाकू शकता। असंही आपल्याला हे जे आहे यामध्ये पाणी टाकायचंच आहे। एकदम अशी फाईन पेस्ट करायची आहे, पण आपण आता इथे लिंबाचा वापर केला त्यामुळे थोडं का होईना साल राहतच। जर तुमचं मिक्सर हे चांगलंच भारी त्याच्या ब्लेड असतील तर एकदम फाईन पेस्ट सुद्धा होते बरं का। त्यामुळे आपण काय करत आहोत, इकडे गाळणीने गाळून घेणार आहोत। लक्षात घ्या, वरती जर तुमच्या जास्त पेस्ट राहिली असेल अशी गाळणीवरती काहीच हरकत नाही, त्याचा सुद्धा आपण वापर करणार आहोत। बिलकुल पैशाचा नाश करायचा नाहीये, पैसे वाया घालवायचे नाहीयेत। आता हे लिंब मी आणले आहेत 20 रुपयाला, मला खर्च लागला 20 रुपये। निरमा किती रुपयाचा लागला तर साधारण
साधारणतः मला असं वाटते 5 ते 7 रुपयाचा आपल्याला निरमा लागलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत साधारणतः आपण म्हणायला गेलं तर एक 30-35 रुपये खर्च आपल्याला फक्त येणार आहे। आणि ह्या 30-35 रुपये खर्च आल्यानंतर आपण 150 ते 200 रुपये कशा पद्धतीने वाचवू शकतो याचं संपूर्ण गणित तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। पेस्ट तयार झालेली आहे, किती घट्टसर अशी पेस्ट आहे तुम्ही बघू शकता। आता हे जे काही वरचं आहे हे आपल्याला फेकायचं नाही आहे, हे असंच ठेवूयात। याचं काय करायचं हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे, त्याआधी आपण हे बनवून घेऊयात। तर आपण बनवत आहोत घरच्या घरी डिशवॉश लिक्विड। तर डिशवॉश लिक्विडसारखा कलर येण्यासाठी आपण यामध्ये घालत आहोत हळद। तर हळद घालायची आहे 1 चमचा। तुम्हाला हळद नसेल घालायची तर मग तुमच्याकडे कलर असेल तेही घालू शकताय, पण हळद घातली तर चांगलंच आहे ना। तर ही हळद घातल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे। हळद घालण्यामागचा उद्देश हाच आहे की जे आपलं डिशवॉश लिक्विड असतं मार्केटमधनं आणलेलं त्याचा कलर असा पिवळसर असतोय, म्हणून आपण यामध्ये हळद घातली आहे। तुम्ही ही हळद स्किपसुद्धा करू शकता। व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे। एकदम घट्टसर असं आपलं लिक्विड तयार झालं आहे। डिशवॉश लिक्विड तुम्हाला किती घट्टसर हवं आहे, किती पातळ हवं आहे हे सर्वतोपरी तुमच्यावरती आहे। सो जी कन्सिस्टन्सी आहे ही तुम्हाला तुमची ॲडजस्ट करायची आहे। मी ही जास्त पातळसुद्धा ठेवणार नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा ठेवणार नाही आहे, सेमी थिक। आता इकडे डिशवॉश लिक्विडची जी आहे माझ्याकडे संपलं होतं तर त्याची बॉटल आहे। सो तुम्ही बघू शकता पूर्ण बॉटल भरून डिशवॉश लिक्विड तयार झालं आहे। किती रुपयामध्ये? फक्त 30 ते 35 रुपयामध्ये। अहो ते सुद्धा जास्त झाले, साधारणतः 25 ते 30 रुपये लागतात। 2 प्रकारचे डिशवॉश लिक्विड माझ्याकडे आहे। एक जे वापरलेलं आहे ते आहे 500 ml 99 रुपयाला आणि एक आहे साधारणतः 185 रुपयाला। आता जो काही ब्रँड आहे त्यानुसार सुद्धा हे व्हॅरी करतं बरं का। आणि तुम्ही सांगा, आपण आपल्या हाताने बनवलेलं आहे, सगळं काही आपल्याला माहीत आहे, आपण याची फुल गॅरंटी घेऊ शकतोय। भांडे तर चक्काचक निघणार आहे, ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे। मग सांगा आता मला किती रुपयाचा फायदा झाला का नाही? भरभक्कम फायदा। मग असेच व्हिडिओ बघण्यासाठी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। जी आपली पेस्ट उरली होती, जी जाडसर होतं, त्यामध्ये आपण काय केलं आहे, एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, वाया काहीच घालायचं नाही आहे, सगळं काही आपण वापरणार आहोत। आणि नंतर त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा सिट्रिक ॲसिड, ज्याला लिंबूसत्व म्हटलं जातं। हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला इझिली मिळून जाईल। जसं आपण यामध्ये लिंबूसत्व घालतो हे फुलायला लागतं। जर तुमचं साखरेसारखं लिंबूसत्व असेल तर 1 मिनिट थांबा, ते विरघळण्यासाठी थोडासा वेळ लागतो। पावडर फॉर्ममध्ये असेल तर ते लगेच मिक्स होऊन जातं। अशा पद्धतीने आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। या पेस्टचा वापर कशासाठी करायचा चला बघूया। तांब पितळेची भांडी अफलातून निघताय बघा, न घासणीची गरज ना काही, फक्त ही पेस्ट लावायची आहे। भांडी किती स्वच्छ निघतात आणि तुम्हाला सांगते की याने बिलकुल भांडी काळवट होत नाही, काळपट होत नाही। मेन म्हणजे लगेच घासल्याबरोबर सुद्धा काळी दिसत नाही। तुम्ही जी मार्केटमधनं पावडर आणताय त्या पावडरपेक्षाही भारी काम हे करतं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तसं तर तुम्हाला रिझल्ट दिसतोच आहे। रिझल्टमधूनच तुम्हाला कळलं असेल की खरंच याची किती भारी जादू आहे। काही वाया तरी गेलं का हो? बरं चला, बॉटलमध्ये जे लिक्विड आपण डिशवॉश लिक्विड बनवलं आहे ते लिक्विड हाफ करून तांब पितळेसाठी 1 बॉटल आणि ॲल्युमिनियम स्टील आणि लोखंडाच्या भांडीसाठी 1 बॉटल ठेवू शकता। जी ॲल्युमिनियम स्टीलसाठी आणि लोखंडाच्या भांडीसाठी घेतलेली भांडी आहेत, म्हणजे जे लिक्विड बनवलं आहे सॉरी, तर त्यामध्ये आपल्याला ॲडिशनल काहीच ॲड करायचं नाही। फक्त जे तांब पितळेसाठी केलं आहे त्यामध्ये आपल्याला सिट्रिक ॲसिड आणि मीठ ॲड करायचं आहे। किती? 1 चमचे बस, आणि मिक्स करायचं आहे। आणि जेव्हाही तुम्ही हे वापराल एक वेळ शेक करा। तुम्ही बघू शकता हे लिक्विडने सुद्धा मी तुम्हाला घासून दाखवले आणि पेस्टने सुद्धा घासून दाखवले। खूप चकाचक भांडी निघत आहे। मग मंडळी, हा व्हिडिओ आजपर्यंत कोणीच शेअर केलेला नाही आहे, त्यामुळे आत्ताच ह्या व्हिडिओला तुमच्या सगळ्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि मी गॅरंटी घेते तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल। आणि मला एक आशासुद्धा आहे की हा लाखाच्या वर तर व्हिडिओ गेलाच पाहिजे। चला मंडळी, व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। बाय बाय।